नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. सध्या सगळी क्रेज आहे पोकेमॉन गो नावाच्या खेळाची. काय खेळ आहे मला माहीत नाही, कारण मी काही तो खेळ खेळलेलो नाही अद्याप. पण सगळीकडे चर्चा आहे, एवढी क्रेज आहे. म्हणजे अनुष्का शर्मानं तर काहीतरी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, त्याच्यानंतर प्रियांका चोप्रानं आपला फोटो व्हायरल केलेला आहे ते खेळताना, मला पोकेमॉन पहिला सापडला वगैरे वगैरे असं काहीतरी. तर पोकेमॉन गो याची क्रेज एवढी वाढते आहे एकीकडे, आणि दुसरीकडे त्याच वेळी पोकेमॉन गो खेळल्यामुळे वेगवेगळे अपघात घडले अशा बातम्या येत आहेत. केवळ भारतातच नाही, जगभरात अशा बातम्या येत आहेत. गाडी चालवताना काहीतरी गडबड झाली किंवा कुठेतरी जंगलामध्ये गेला, दरीत कोसळला वगैरे अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे येत आहेत. त्याच्यामुळे पोकेमॉन गो हा जो खेळ आहे तो जीवावर बेतणारा भयानक खेळ आहे अशी सगळी चर्चा सुरू आहे. पण गंमत अशी आहे की भारतामध्ये हा खेळ ऑफिशियली लॉन्च व्हायचा आहे अद्याप, पण भारतामध्ये लॉन्च होण्यापूर्वीच भारतीयांनी पोकेमॉन गोच्या निमित्तानं जे काही सगळा कोलाहल माजलेला आहे की पोलिसांनी पकडलं पोकेमॉन गो खेळणाऱ्या वगैरे वगैरे. मुळात पोकेमॉन गो हा खेळ ही खरं गंमत आहे. बघा, म्हणजे अनेकदा मोबाईल गेम्स किंवा असं काही म्हटलं की आपल्याला साधारणपणे ती लहान मुलं खेळत आहेत अशा प्रकारची आपली कल्पना असते. पोकेमॉन गो मात्र बऱ्यापैकी मध्यमवयीन लोक खेळत आहेत. याला आणखी एक कारण आहे, कारण पोकेमॉन नावाची एक TV सिरियल साधारणपणे आली होती आपल्याकडे काहीतरी 2000च्या आसपास, त्याला एक 15-20 वर्ष झाली होती. त्यामुळे त्या सिरियलमुळे पोकेमॉनशी ज्यांचं एक वेगळं नातं आहे अशी मंडळी आत्ता पोकेमॉनकडे पहिल्यांदा आकृष्ट झालेली आहेत. बरं, पोकेमॉनचा जो व्हिडिओ गेम आहे तोही लॉन्च झाला, सिनेमे आले पोकेमॉनवर. पोकेमॉन या थीमवर जवळपास 16 सिनेमे आले. एवढं हे पोकेमॉन प्रकरण अतिशय लोकप्रिय आहे. खरं म्हणजे जपानमधल्या लोकांचा, कुठली कंपनी मी जरा लिहून पण आणलेलं, निंटेंडो नावाच्या कंपनीनं हे पोकेमॉन नावाचं प्रकरण सुरू केलं आणि आता ते जगभर गेलेलं आहे. जपानची ही कंपनी आहे. पण पोकेमॉनची गंमत आहे. पोकेमॉन म्हणजे काय, तर तो काही कुठला शब्द नाही आहे, पण पॉकेट मॉन्स्टर या 2 शब्दांपासून जपानी त्यात पुन्हा एक छटा आहे, पोकेमॉन असा शब्द तयार झाला. आणि मग त्यामुळे पोकेमॉन पुढे आलं, मग पोकेमॉन गो वगैरे हे सगळं सुरू झालं. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, लोकांचा जो आक्षेप आहे की जे अपघात होत आहे, जो गोंधळ होतो आहे, त्यामुळे पोकेमॉन गो सारख्या खेळावर बंदी घातली पाहिजे. बरं, आता गंमत अशी आहे की अशी बंदी काही देशांमध्ये आहे सुद्धा. त्यामुळे भारतामध्ये हे प्रकरण येऊच नये असं लोकांचं म्हणणं आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्यांचं म्हणणं वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा आक्षेप काय असतो खेळाला सांगा बरं. पहिला आक्षेप असतो की तुम्ही काय जागेवर बसता, चालत नाही, व्यायाम होत नाही वगैरे वगैरे. पोकेमॉन गो हा व्यायाम करून देणारा, चालणारा, चालायला लावणारा असा खेळ आहे, मग अडचण काय. दुसरा मुद्दा असा असतो की पोकेमॉन गोमुळे उलटपक्षी इनोव्हेशन्स, आयडिएशन एवढं होतं आणि निसर्गापासून तुम्ही खेळामुळे दूर जाता, मोबाईल गेम्स किंवा काय अशा प्रकारच्या गेम्समुळे. पण पोकेमॉन गो हा निसर्गाच्या जवळ जाणारा खेळ आहे, मग आक्षेप काय. त्यामुळे मुद्दा असा आहे की पोकेमॉन गो असला पाहिजे असं म्हणणारे पण लोक आहेत, तो अजिबात असता कामा नये असंही म्हणणारे लोक आहेत. आणि आजची चर्चा जी आहे ती हीच आहे, पोकेमॉन गो कमीन की पोकेमॉन गो बॅक. सायमन गो बॅक होतं ना, तसं पोकेमॉन गो बॅक अशी मोहीम आपल्याला सुरू करायची आहे. आणि ही सगळी चर्चा जी आहे ती चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, आणि खरं म्हणजे मला या खेळातलं काही फार कळत नाही, त्यामुळे हे पाहुणेच खऱ्या अर्थानं पोकेमॉन गो काय जे काय असेल त्याच्या अनुषंगानं बोलणार आहेत. आणि त्यांच्याकडनं मी समजून घेणार आहे की काय आहे हे प्रकरण, किती कठीण आहे, किती सोपं आहे हे सगळं. यासाठी विनायक पाचलग माझ्यासोबत आहेत, माझ्या शेजारी आहेत. बेलापूर स्टुडिओमध्ये विनायक पाचलग माझ्यासोबत आहेत. ऑनलाईन क्षेत्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी नुकती स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केलेली आहे. त्यामुळे काय पद्धतीनं पोकेमॉन गो हा खेळ महत्त्वाचा आहे, आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः लहान असताना पोकेमॉन नावाची TV मालिका पण बघितलेली आहे. त्यामुळे तेव्हापासून ते हे पोकेमॉन प्रकरण फॉलो करतायत आणि आता या वयामध्ये पोकेमॉन खेळतायत सुद्धा. त्यामुळे त्यांचं काय म्हणणं ते बघूया. पौर्णिमा खडके आणि पूजा सराफ या आमच्या 2 पत्रकारितेच्या माध्यमांच्या विद्यार्थिनी आहेत. त्या इंटर्नशिप करतात आमच्याकडे आणि अनेकदा बहुधा काम सोडून पोकेमॉन गो खेळत असतात. त्यामुळे त्या पोकेमॉन गोबद्दल त्यांना जरा नीट माहिती आहे, त्या सांगतील. अनय जोगळेकर यापूर्वी पण आले होते आपल्या कार्यक्रमामध्ये. ऑनलाईन क्षेत्राचे अभ्यासक अनय जोगळेकर ते आपल्यासोबत असणार आहेत परळमधून. प्रसार माध्यमांचे अभ्यासक, प्राध्यापक, माझे मित्र केशव साठे हे पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. त्यांनी सकाळमध्ये पण या संदर्भात विस्तृत मांडणी केलेली आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील देशमुख बसलेले आहेत, कारण शेवटी या सगळ्याचा संबंध मनाशी आहे. ॲडिक्शन असेल किंवा आणखी काही असेल, त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण एक प्रेक्षक आता बोलावतो नामवंतांच्या सोबत. सुप्रिया कुलकर्णी खोत या प्रेक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सुप्रिया कुलकर्णी खोत दोन अर्थांनी महत्त्वाच्या आहेत, इंजिनियर आहेत आणि पालक पण आहेत, त्यामुळे दोन्ही अर्थांनी महत्त्वाच्या आहेत. पोकेमॉनबद्दल आपण ही चर्चा करतोय आणि ही चर्चा करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे विनायक पासलकांकडे. विनायक पासलक, काय भानगड आहे जरा समजावून सांगा. खरं सांगायचं तरी भानगड 26 वर्ष जुनी आहे. 1989-90 साली पोकेमॉन नावाचा व्हिडिओ गेम आला. तुम्हा सगळ्यांना कदाचित मारिओ पण माहीत असेल. प्रत्येक कॉम्प्युटर वापरकर्त्याची सुरुवात मारिओ हा गेम खेळून होती. त्याच कंपनीचा म्हणजे निंटेंडोचा हा गेम आहे. पोकेमॉन मारिओ जर का रँक 1ला असेल तर पोकेमॉन रँक 2ला आहे. व्हिडिओ गेम म्हणून आला, त्या गेमची वेगवेगळी व्हर्जन्स येत गेली. याचा जो क्रिएटर आहे की ज्याच्याबद्दल आज खूप व्हायरल मेसेजेस जातात की ओव्हरनाईट सक्सेससाठी 20 वर्ष ज्यानं प्रिपेअर केलं, तर त्यानं त्याच्या स्वतःची अशी इच्छा होती की निसर्गात वेगवेगळी जी क्रिएचर्स असतात त्यांचा शोध घ्यायचा आणि त्यांचा शोध घेता घेता मग याच्यावरून काही गेम तयार करता येतील का. म्हणून तुम्ही जर का बघाल तर पोकेमॉनमधले बरेचसे पोकेमॉन्स कॅरेक्टर्स हे निसर्गातल्या वेगवेगळ्या क्रिएचर्सशी साधर्म्य ठेवून आहे. बरोबर. मग ते बेडकासारखा दिसणारा बबलासोर असेल, माऊससारखा दिसणारा पिकाचू असेल, अशा अनेक रेअर असणाऱ्या स्पेसिसवरती हा गेम आला. याच्यामध्ये पहिल्यांदा ते पकडणे, त्यानंतर त्यांना ट्रेन करणे आणि त्यांच्यातले खोटी खोटी युद्धे रंगवणे, असे 3 प्रकार होते. अशा वेगवेगळ्या सिरीजेस आल्या पोकेमॉन. पण विनायक, ते लोक पकडायला जातात पोकेमॉन, तर ते म्हणजे तिथे असतं का, म्हणजे सापडतं का ते, काय प्रकरण आहे? हा जो गेम आहे हा ऑगमेंटेड रियालिटी स्वरूपाचा गेम आहे. ऑगमेंटेड रियालिटी ही अत्यंत नवीन अशी तंत्रज्ञानाची झेप आहे. ऑगमेंटेड रियालिटी मध्ये खऱ्याखोऱ्या भवताला खोट्या खोट्या वस्तू दिसणे असा एक दृष्टीभ्रम साधला जातो. अरे बापरे. आणि या दृष्टीभ्रमामध्ये म्हणजे तुम्हाला दिसतंय ते झाड खरं आहे, पण त्या झाडासमोर दिसणारा पोकेमॉन मात्र खोटा आहे. अरे बापरे. त्यामुळे तंत्रज्ञानाची जी नवीन झेप आहे, या झेपेची ही करामत आहे. अत्यंत नवं आणि उत्तम तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यामुळेच हा पोकेमॉन गो कदाचित यशस्वी ठरलाय की झाड आहे पण पोकेमॉन मात्र नाही आहे, पण आपल्याला मात्र दिसतोय. असं जे फिलिंग आपल्याला मिळतंय हे खरंच खूप छान आहे. तंत्रज्ञानाची करामत आहे. व्हर्च्युअल रियालिटीकडे झुकणारा आहे, त्याच्यामधला भाग आहे ऑगमेंटेड रियालिटी. आणि व्हर्च्युअल रियालिटी नंतर ऑगमेंटेड रियालिटी. डॉक्टर स्वप्नील देशमुख पुण्यामध्ये बसलेले आहेत. हे सगळं जे काही दिसतंय, म्हणजे स्वप्नील देशमुख खरेखुरेच आहेत बरं का, तर ते दिसत आहेत पण हे नाहीत वगैरे असं काही नाहीये. हे जे काही दृष्टीभ्रम, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी वगैरे प्रकार सुरू आहेत, या सगळ्यातनं मन मात्र आपलं जे काही आहे, कारण ती मन सुद्धा आता कुठली रियालिटी म्हणायचा असा प्रश्न आहे. अशा वेळी जो परिणाम मनावर होतोय, कारण ॲडिक्शन हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टर स्वप्नील, काय म्हणणं आहे, तुम्ही कसं बघताय मानसोपचार तज्ज्ञ म्हणून? मला असं वाटतं की हा गेम हा एक ॲडिक्शनच्या आहारी आपल्याला घेऊन जाण्यासारखा गेम वाटतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ गेम्स हे पण आपल्याला बरेच मुलांना आम्ही ॲडिक्शन व्हिडिओ गेम्सचं झालंय त्याच्याकरताही ट्रीटमेंट देतोय. त्याच प्रकारे जेव्हाही आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की आपल्याला पॉईंट्स मिळतात किंवा रिवॉर्ड्स मिळतात. या गेममध्ये पण आपल्याला पोकेमॉन सापडला की आपल्याला त्याच्यामध्ये पॉईंट्स मिळतात आणि हे पॉईंट्स किंवा रिवॉर्ड मिळालं तर मनाला छान वाटतं. मेंदूमध्ये डोपामिन रिलीज होतं आणि डोपामिन रिलीज झाल्यानंतर ती गोष्ट आपल्याला परत परत करावीशी वाटते. आता हेच कारण आहे की जे आपल्याला ॲडिक्शनकडे किंवा त्या गोष्टीचं व्यसनाकडे वळवते आणि त्याच्यामुळे तरुण पिढीवरती पुढे जाऊन या गेमचा नक्कीच निगेटिव्ह परिणाम जाणवून येईल असं मला वाटतंय. डॉक्टर स्वप्नील, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तरुण काय, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मध्यम वयीनांचा आता तो खेळ आहे, पण नंतर तरुण येतील आणि त्यानंतर लहान मुलं पण त्यामध्ये येतील. पण जर याच्यामध्ये व्यसनाचे एलिमेंट असतील, ॲडिक्शनचे एलिमेंट असतील, तर ते प्रकरण बंद केलं पाहिजे अशी भूमिका तर डॉक्टर स्वप्नील मांडतायत. अनय जोगळेकर, ऑनलाईनचे अभ्यासक म्हणून काय वाटतं तुम्हाला, खरंच असे प्रकार बंद केले पाहिजेत? बंद करायला काही मला वाटत नाही कुठलं सबळ कारण आहे. कारण जसं आता विनायकने सांगितलं की ऑगमेंटेड रियालिटी हे तंत्रज्ञान नव्याने येत आहे. ते फक्त खेळातच वापरलं नाही जाणार नाही. आयुष्याच्या अनेक अंगांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये ऑगमेंटेड रियालिटीचा वापर केला जाणार आहे. आणि पोकेमॉन हा काही पहिला आणि शेवटचा खेळ नाहीये की जो ऑगमेंटेड रियालिटीच्या द्वारे तो खेळला जाईल. अनेक नवीन खेळ ऑलरेडी येऊ लागलेले आहेत आणि ते आणखीन त्याच्यात तुम्हाला
रस्त्यावर किंवा इतर सर्व ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणारे खेळ असणार आहेत आणि त्यामुळे एका खेळावर बंदी घातल्याने काही त्याच्यातनं साध्य होणार नाहीये. काय असतं, पहिल्यांदा कुठल्याही खेळाच्या बाबतीत, व्हिडिओ गेमच्या बाबतीत जेव्हा एखादं नवीन तंत्रज्ञान येतं किंवा जे आतापर्यंत तुम्ही करत असता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं येतं, तेव्हा त्याच्यावर अनेकदा लोकांच्या उड्या पडतात. पण माझ्या मते ही लाट असते आणि त्यामुळे लाटेला तुम्ही अडवू शकत नाही. ती लाट एकदा येऊन जाऊ दे, पुन्हा पाणी मागे जाईल आणि अशाच प्रकारचा दुसरा खेळ आल्यावर, जसं याच्या आधीचे गेम कदाचित 6 महिने वर्षभर त्यांची लाट राहिली, या खेळांची लाट कदाचित महिनाभर राहील किंवा त्याच्याहून कमी राहील. त्यामुळे त्याच्यासाठी उगाच त्याच्याबद्दल आपण वाद निर्माण करून आणि हे असे खेळ समाजासाठी घातक आहेत आणि असा विचार करून त्याच्यावर बंदी घालणं एकतर ते शक्यही होणार नाही आणि ते असं करून म्हणजे आपण तो एक हास्यास्पद प्रकार मुद्दा पोहोचला. डॉक्टर स्वप्नील यांचं म्हणणं असं आहे की असे खेळ बंद केले पाहिजेत कारण त्यामुळे व्यसनाचं एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. पण अनय मात्र म्हणतायत की असं काही लाट थोपवता येत नाही. विनायक पासलेकांचा तर उलटाच मुद्दा आहे की ते निसर्गाच्या जवळ आहे, त्यामुळे ते बेस्टच आहे, तंत्रज्ञानाची करामत आहे वगैरे म्हणून त्यांनी स्वागत केलेलं आहे. प्राध्यापक केशव साठे कसं बघताय? पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की याच्याकडे आपण ब्लॅक किंवा व्हाईट अशा 2 वेगवेगळ्या शेडमध्ये बघायचं काही कारण नाही. पण त्यातला जो ग्रे एरिया आहे तो मात्र सर्व एन्थुझियास्टिकनी, डॉक्टरांनी, अभ्यासकांनी आणि रॅशनली विचार करणाऱ्या सगळ्या लोकांनी तपासून बघितला पाहिजे. आपण असं म्हणतो की मुलं काय, म्हणजे काही वेळेला पालक घरी म्हणतात की काय करतोय मुलगा, काय नाही व्हिडिओ गेम्स खेळतोय. काय खेळतोय की काय नाही, छान तो कार्टून्स बघतोय. आपण व्हिडिओ गेम्स किंवा कार्टून्स याच्याकडं अत्यंत निरुपद्रवी असा कॉन्सेप्ट म्हणून जे बघतो त्याच्याबद्दल माझा थोडासा आक्षेप असा आहे की अनेक रिसर्चमध्ये असं सिद्ध झालेलं आहे की तुम्ही अनेक व्हिडिओ गेम्स बघा, त्यात व्हायलन्स भरपूर आहे, युद्ध आहे, मारामाऱ्या आहेत आणि त्यात तुम्हाला प्रत्यक्ष रक्त दिसत नाही, पण ते इतकं व्हायोलंट असतं की ती मुलं बघता बघता व्हायलंट होतात, त्यांना व्हायलन्सचं काही वाटत नाही. अशा अनेक संशोधनातून पुढे आलेलं आहे. पण माझा मुद्दा त्याच्याहीपेक्षा थोडासा वेगळा आहे की आपण इकडं म्हणतो की टेक्नॉलॉजी, आणि एक जण आत्ता म्हणाले की तो काय 8 दिवसात 15 दिवसात ती, पण हा खेळ 1.5 2 महिने सुद्धा चालतो. म्हणजे हा खेळ कारण 155 काहीतरी त्याच्या लेवल्स आहेत आणि त्या लेवल्समध्ये खूप गंमत केलं. म्हणजे आय सॅल्यूट टू द गेम मेकर, त्यांनी ज्या पद्धतीने हा गेम डिव्हाइस डेव्हलप केला आहे त्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्याच्यामागं मार्केटिंग आहे, त्याच्यामागे इंटरनॅशनल लेवलवर तो कसा खपावा, मग त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वस्तू कशा विकल्या जाव्यात, मग मर्चंडायझिंग कसं व्हावं, हा मोठा जागतिक व्यवहार आहे कोट्यवधी रुपयांचा. त्यामुळे या पद्धतीनं याच्याकडे बघणारे लोक आहेत आणि तो ते पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला असं वाटतं की मुलांची मनोरंजनाची संकल्पना आहे ना, ती आपण थोडीशी समृद्ध करण्याची आज गरज आहे. आज असं होत आहे की आई वडील जे आहेत की ते दिवसभर बाहेर जातात आणि मुलांच्या हातात व्हिडिओ गेम देतात किंवा मोबाईल देतात आणि मग ते म्हणतात की काय नाही मुलगा घरीच आहे. पण एक प्रकारची ती अफूची गोळीच देतात असं मला वाटतं. कारण काय, जसं पूर्वीच्या काळी बायका कामावर जाताना त्या मुलाला झोपवण्यासाठी अफूची गोळी द्यायची, ती बिचारी दिवसभर काम करून यायची आणि मग ते मुलगा झोपलेला असायचा. हे कदाचित माझं टोकाचं विधान वाटू शकेल, पण अशा पद्धतीच्या अनेक घटना अनेक घरामध्ये घडत आहेत. म्हणून मला असं वाटतं की याच्याकडं आपण भारत देशामध्ये, परदेशामध्ये तर परिस्थिती फारच गंभीर आहे. म्हणजे साऊथ कोरियासारख्या देशामध्ये आज 98% ब्रॉडबँड आहे आणि तिथं 15 लाख लोक ह्या ॲडिक्शनचे उपचार घेत आहेत. प्रोफेसर साठे, अगदी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मला काही कळत नाही. विनायक पासलक बोलले की मला असं वाटतं की आता हे ॲप डाउनलोड करावं. केशव साठे बोलले की मला वाटतं नाही हे भयानक आहे. विनायक पासलक, काय चाललंय? तुम्ही आमचा गोंधळ करताय. माझी ही अवस्था आहे, महाराष्ट्रातले सगळे लोक बघतायत. काय नक्की विनायक पासलक म्हणणं काय? गोंधळ वगैरे काही नाही आहे. या सगळ्यातला एक प्रमुख एलिमेंट असा आहे की तो म्हणजे सेल्फ कंट्रोल. तुम्ही म्हणा अगर नाही म्हणा, पहिला मुद्दा हा गेम थांबवणं शक्य नाही, कारण की ऑफिशियल जर का नसतानाच जर का एवढ्या लोकांनी डाउनलोड केला तर मग तुमच्या कंट्रोलमध्येच नाही आहे. मुद्दा 1. मुद्दा 2, कुठलाही गेम हा तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा ॲडिक्ट बनवतो आणि काही कालावधीनंतर तुम्ही त्याच्याशी खूप नॉर्मल वागता. हे फक्त गेमबद्दल नाही, नवीन डिव्हाइसबद्दल आहे, नवीन व्यक्तीबद्दल आहे, सगळ्यांबद्दलच आहे. ही मानवी टेंडन्सी आहे, त्यामुळे तीही तुम्ही नाकारू शकत नाही. सो ह्या सगळ्याकडं ह्या अँगलनं बघण्याची गरज नाही आहे. तिसरा भाग आहे की या पोकेमॉनचं काय करायचं. पूर्वी अँग्री बर्ड्स आला, त्याच्या आधी फार्मविले आला, प्रत्येक वेळी या गेमबद्दल बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्या. पोकेमॉनचं वैशिष्ट्य असं आहे की पोकेमॉन ही म्हणजे वन मोअर गेम असा आहे की हा वेगळाच गेम नाही. पोकेमॉनला मी खूप वेगळा गेम यासाठी म्हणेन की पोकेमॉनना आतापर्यंतच्या आपले गेमिंग बद्दलचे संदर्भच बदलून टाकले. गेमिंगमध्ये आपल्या बागेत जाणं नव्हतं, गेमिंगमध्ये आपल्या लोकांना भेटणं नव्हतं, गेमिंगमध्ये आपल्यात चालणं नव्हतं.
अशा गोष्टी जेव्हा तुमच्या गेममध्ये येतात त्यामुळे गेमबद्दल आपल्या असणाऱ्या संकल्पना, मूलभूत गोष्टी याच नष्ट होतात आणि असे आपल्या धारणांवरचे हल्ले आता सारखे सारखे होणार आहेत टेक्नॉलॉजीकडून, हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपण या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये पोकेमॉनला बघतो तेव्हा जर का हा गेम आपण आपली सतसत विवेक बुद्धी शाबूत ठेवून जर का खेळला तर मला काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. मला माहिती आहे की मला कुठंपर्यंत जायचं आहे, मी आजूबाजूला नजर ठेवतोय, मी चालतोय, मी गेम पकडतोय, निरुपद्रवी खेळ वाटतो. आता कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जेव्हा आपलं भान सोडतो तेव्हा आपल्याला त्रास होतोच, मग तो गेम असो किंवा आणि काहीतरी असो. पण गेमिंगची व्याख्या बदलणारा आणि भविष्य काळातल्या अनेक संधींना सामोरं जाणारा एक लक्षात घ्या की हा एक गेम अख्खी इकॉनॉमी बदलतोय. मॅकडॉनल्ड सारख्या चेन्स या गेमिंगचे पोके स्पॉट्स बनतात. विविध ठिकाणावरून याच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्यवसायांना कसं कॉम्प्लिमेंटरी करता येईल असा विचार केला जातो. एक गेम जेव्हा जगाची अर्थव्यवस्था बदलायला तयार होतो तेव्हा ती खूप चांगलीच गोष्ट आहे, कारण की ती गेमिंगला आणि एकूणच तंत्रज्ञानाला खूप विस्तारतीये. सामान्य माणसापर्यंत आमच्यासारखे टेक्नोक्रॅट्स इतके प्रयत्न करायचे की कसं ऑगमेंटेड रियालिटी पटवायचं, कसं व्हर्च्युअल रियालिटी पटवायचं, हा खूप असा एलाइट गेम वाटायचा. आत्ता भारतात काही कंपन्या व्हर्च्युअल रियालिटीचे डिव्हाइसेस विकायला आल्या. एका रात्रीत लोकांना या संकल्पना कळल्या आणि या संकल्पनांचं व्यावसायिकीकरण, त्याचे विविध उपयोग आता खूप आम्हाला इझी झाले. एवढा बदल जेव्हा एक गेम करतो तेव्हा ती खूप महत्वाची गोष्ट असते जागतिक पातळीवरती आणि तिला आपले उपयोग, आपल्या गरजा मला कसं होईल याच्यात बघून चालत नाही. विनायक पासलगाने निंटेंडो कंपनीला जे काही मानपत्र लिहिलेलं आहे ते मानपत्र वाचून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे हा किती थोर, म्हणजे हा गेम नाही, गेम चेंजर आहे. काय मला अनय जोगळेकर, मला बघा हे तुम्ही काय, अनय काय, हे विनायक काय, यांचा उद्योग सगळा, हे सॉफ्टवेअर कंपनी यांची सुरू आहे, तुमचा ऑनलाईन हा धंदा आहे. तुम्हा लोकांचा धंदा बरा चालेल हो, पण माणसं मरतायत, हे सगळं होत आहे. म्हणून केवळ इकॉनॉमिकची आकडे सांगून या सगळ्याचं किती कौतुक करायचं अनय जोगळेकर, काय म्हणणं आहे? नाही, मी अजिबात कौतुक करत नाहीये. मी उलट पोकेमॉन म्हणजे स्वातंत्र्य असावं पण त्याच्यातनं काही समाजाचं फार भलं होणार नाही असं माझं मत आहे. याच्यात 2-3 गोष्टी आहेत. जसं पहिलं म्हटलं की पोकेमॉन या खेळाच्या वापरामुळे जे काही सुरक्षेचे मुद्दे आहेत, जसं म्हटलं की हा खेळ खेळता तुम्हाला सतत कॅमेरा ऑन ठेवावा लागतो, सतत तुम्हाला GPS ऑन ठेवावं लागतं आणि ते ऑन ठेवल्यामुळे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणची माहिती, त्या ठिकाणचे वेअर अबाउट्स हे तुम्ही सतत त्या गेमशी शेअर करत असता. ते इतर गेमशी पण तुम्ही शेअर करता, पण इतर गेम खेळायला तुम्ही इकडे तिकडे जात नाही. तर त्यामुळे खास करून आपल्या इथे अनेक ठिकाणं असतात की जे मंत्रालयासारखी जागा असेल किंवा इतर कुठल्या साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कार्यालय ह्या जागा आहेत की जिथे अनेक ठिकाणी फोटो काढायला मज्जा असतो, लोक ते पाळतात. पण लोकांना कळत नाही आपण हा गेम खेळायला जेव्हा कॅमेरा उघडतो तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही यातल्या फोटो शेअर करत असता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यात जीमेल सारखे तुम्हाला ऍक्सेस द्यावा लागतो, त्यामुळे एक त्या काही गोष्टींसाठी या गेम बद्दल अधिक लोकांचा टीका होते त्याच्यावर, कारण याच्यात बरीच माहिती तुम्ही शेअर करता. आणि मला तिसरी गोष्ट सांगायची की भारतासारख्या देशात पोकेमॉन फार काळ यशस्वी होणार नाही. याचं कारण म्हणजे भारतातली बहुसंख्य जनता ही फुकट मिळणाऱ्या वायफायवर इंटरनेट वापरते. स्वतःच्या खिशातनं 3G वापरून किंवा इंटरनेट वापरून खर्च करणाऱ्यांची संख्या बघितली तर बहुसंख्य लोकांचं महिना 100 ते 200 रुपयाच्या वरती बजेट जात नाही. जर तुम्ही असं एक तर पोकेमॉन खेळत फिरत बसलं तिकडे तिकडे तर 2-4 दिवसात तुमचं इंटरनेट पॅक संपून जाईल आणि बाकी कुठली सोंग आणता येतात पण पैशाची सोंग आणता येत नाही. तुम्ही मॅकडॉनल्ड मध्ये जाल घेऊन मोबाईल, पण खायचे म्हटल्यावर ते खिशातनं पैसे द्यावे लागतील, त्याच्यात तुम्ही व्हर्च्युअल पैसे देऊ शकत नाही यात. त्यामुळे एकदा हे लोकांच्या लक्षात आलं की हा गेम आपण एका लेवलच्या पलीकडे जाऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी खिशात फारच व्यवहार्य मुद्दा मांडलेला आहे. पूर्वी एक जोक फार प्रसिद्ध होता व्हॉट्सअपवर किंवा ह्याच्यावर की जीमेल म्हणाला मी अमुक करतो, गुगल म्हणाला मी तमुक करतो, आणखी कोणी म्हणाले मी अमुक करतो, MSCBने सांगितलं कोणाला मस्ती आली रे. तर तसं हे आहे की बाकी सगळे करतील पण पैशांचा मुद्दा येईल तेव्हा काय करणार. पण विनायक, हे जे मुद्दे आता अनय पण सांगतायत, बाकी सगळे सांगतात, तर तरीही तुम्ही ज्या पद्धतीने कौतुक करता आहात, काही पोकेमॉन सोबत पार्टनरशिप आहे का? अजिबात नाही. पोकेमॉन सोबत माझी पार्टनरशिप नाही. असेल तर ती फक्त इमोशनल अटॅचमेंट आहे. जेव्हा शाळेत असायचो तेव्हा बघायचं पोकेमॉन, ते ॲश, पिकाचू कॅरेक्टर्स अजूनही कुठतरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आहेत. हे वगळता पोकेमॉन प्रॉब्लेम नाही असू शकतो. पण एक मला गोष्ट सांगायची, तुमचा पेशंट आहे, यांना मानसिक प्रश्न दिसतो. पण तो वगळता मला 2 मुद्दे सांगायचे आहेत की अजून पोकेमॉनचं भारतीयकरण झालेलं नाहीये. एक लक्षात घ्या की हे सगळे प्रश्न प्रत्येक नव्या चेंजच्या वेळी आलेले. फेसबुक आलं त्यावेळी पण आपण ऍक्सेस देतोय, आपले लोकेशन कायम प्रत्येक जण डेटा घेतच असतो. हे आधी मान्य करूया. दुसरा टप्पा असा आहे की याचं भारतीयकरण करताना आपण 2 ते 3 गोष्टी बघू शकतो की रस्त्यावरती गर्दी होती, हे होती, तर जेव्हा आपण ऑफिशियली हे लॉन्च करू तेव्हा फक्त बागांमध्ये, फक्त पब्लिक प्लेसेसमध्ये, फक्त जॉगिंग प्लेसेसमध्ये हा गेम अलाउड करू शकतो, विच इज व्हेरी व्हेरी पॉसिबल.
दुसरा पार्ट असा आहे की जेव्हा आपण भारतीकरण करतोय कदाचित तेव्हा या वेळेला 2G 3G नेटवर्क्स आपल्याकडे असणारे रेंजचे प्रॉब्लेम या सगळ्यावरती सुद्धा या कंपनीला उत्तरं शोधावीच लागतील. मी तर असं म्हणतोय की पोकेमॉनच का, भारतातल्या एखाद्या कंपनीनं भारतीय कॅरेक्टर्स घेऊन आपल्या गोष्टी घेऊन अशा प्रकारचे ऑगमेंटेड रियालिटी गेम का आणू नयेत. उदाहरणार्थ याचा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना मी एक छोटंसं उदाहरण देतो की पर्यटन व्यवसायात समजा आपण त्याच्यातला एखादा गेम किंवा याच्यातली एखादी ऍक्टिव्हिटी आणली आणि जेव्हा आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या किल्ल्यांवरती फिरत आहोत तेव्हा तो किल्ला बघतानाच ऑगमेंटेड रियालिटीमधून तिथल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आत्ता अस्तित्वात नाहीत किंवा ज्या कालांतर्गत नाहीशा झालेल्या आहेत अशा गोष्टी दाखवणे, तिथले प्रसंग दाखवणे, अशा प्रकारानं माझा एक्सपिरियन्स हा किती चांगला होऊन जाईल. मीच कित्येकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात विनायक ही चर्चा आपण विस्तारानं करू. आमच्या पूजा आणि पौर्णिमा पण बसलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा शोमध्ये आल्यामुळे त्या फार गंभीर झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे गेलं पाहिजे. पौर्णिमा मला सांगा की हा खेळ काही पौर्णिमेलाच खेळला पाहिजे असं नाही. अमावस्येला जेव्हा लोक जातील कुठेतरी रस्त्यावर तेव्हा अपघात होण्याची शक्यता आणखी जास्त आहे. तुम्ही स्वतः हा खेळ खेळता, काय नक्की काय अनुभव आहे? हो, पोकेमॉन गो हा मी गेम खेळते, पण असं नाही आहे की हा मी दिवसभर खेळत बसते. जेव्हा मला टाईम भेटेल, जेव्हा मला कंटाळा येईल त्यावेळी हा गेम खेळता येऊ शकतो. यासाठी असं नाही आहे की तुम्ही पूर्ण ॲडिक्ट व्हा. तुमची सेल्फ कंट्रोल असेल तुमचा स्वतःवरती तर तुम्ही तो कंट्रोल करून खेळू शकता. चांगला गेम आहे, मला आवडतो. अरे हिने नाही भूमिकाच बदलली. मगाशी शो सुरू होण्यापूर्वी मला सांगत होती की नाही हा भयानक खेळ आहे आणि आता पूर्ण भूमिका बदललेली आहे. क्या यार, पार्टी बदलते. नाही सर, भूमिका तिला पटली बहुधा. बर पूजा मला सांगा की तिनं सांगितलं की मी पोकेमॉन खेळते आणि मी पोकेमॉन खेळते याचा मला अभिमान आहे. अशा प्रकारे तिने आता भूमिका मांडलेली आहे. पूजा काय म्हणणे? पोकेमॉन गो मी सुद्धा ट्राय केला, पण त्याच्यानंतर जे काही त्याच्यावरती आलं की अपघात होत आहेत, परत कुठे काय मुलं पडतायत, तर मला वाटतं की हा थोडा वेळ कुठे सेल्फ कंट्रोल हवा या गोष्टीसाठी. म्हणजे तो एक विरंगुळा म्हणून हा थोडा वेळ खेळला चला ठीक आहे, म्हणजे त्याचा एक फायदा पण होतोय. तुम्ही म्हटलात तसं की आपण चालतो तो एक फायदा होतोय, तर तो थोडा वेळ चाला, थोडा वेळ तो खेळा, बस. आपण खास उठून चालावं ना, माहिती असेल पोकेमॉन काय खेळायचं मला काही कळत नाही. चालावं म्हणजे चालण्यासाठी हे कठीणच काम आहे. हल्ली चालणं सुद्धा खूप कमी झालंय माणसांचं. तर जर का पोकेमॉन त्याला काय म्हणतात आधार मिळत असेल तर काहीच हरकत नाहीये, पण तो लिमिट मध्ये. तुमचा आक्षेप काय आहे पोकेमॉनला? स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घालून किंवा मला हे कळत नाही. ऐका, जीव धोक्यात तर सेल्फीमुळे पण जातो. म्हणजे सेल्फीमुळे जेवढे अपघात झाले तेवढे अपघात हे पोकेमॉनमुळे झालेले नाहीत. अशा वेळी सेल्फी बंद करा असं आपण म्हणतो का पूजा? नाही. मग पोकेमॉन बंद केलं पाहिजे असं कशासाठी? पोकेमॉन बंद करा असं म्हणतच नाहीये. पोकेमॉन खेळा, पण तो कमी खेळा, म्हणजे कमी प्रमाणात राहू द्या. किंवा त्याच्यात जर का खेळताय तर इकडे तिकडे पण लक्ष द्या की आपण कुठे जातोय किंवा कुठे लक्ष द्यायला पाहिजे. उगाच आपलं जायचं आणि खेळायचं त्यात काही पॉईंट नाहीये. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक घेण्यापूर्वी मी गोंधळलेलो आहे, त्यामुळे मला हा सेगमेंट संपवण्यापूर्वीच जर हात वर करा की हा पोकेमॉन हा प्रकार बंद केला पाहिजे असं म्हणणारे कोण आहे? जरा हात वर करा बुवा, म्हणजे मला जरा भूमिका कळेल. बंद करूया पोकेमॉन खेळ असं म्हणणारे कोण आहेत? मी बंद करणं अशक्य असलं तरी सुद्धा बंद करायला पाहिजेत अशा प्रकारचे खेळ, अशी तात्विक भूमिका असणारे कोण आहेत? व्यावहारिक सोडून द्या. केशव साठे, स्वप्नील कसं काय? तुम्हाला बरं आहे ना, पेशंट्स वाढतायत तुमचे. काय मला काही कळत नाही. म्हणजे आणायचा धंदा वाढतोय, विनायक पासलकांचा धंदा वाढतोय, स्वप्नीलचे पेशंट्स वाढतायत. केशव साठे यू हात वर करा. काय चाललंय हे? बोला. नाही, मला असं वाटतं की त्यात बोला. हा, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हा मुद्दा असतो आणि आपण तो पण समजून घ्यायला हवा. याबद्दल मी वाचत होतो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की काही लोक क्लेम करतायत की पोकेमॉन गो मुळे डिप्रेशन आणि एन्झायटी म्हणजे उदासीनता आणि घाबरटपणा यासारखे आजार पण बरे होऊ शकतात. जेव्हा मी त्याच्या खाली जी डिस्क्रिप्शन दिलं होतं ते वाचलं तर त्यावेळेला मला लक्षात आलं की काही प्रमाणात हे तुमचं मोटिवेशन नक्कीच वाढवू शकतं, पण ते एका लिमिटपर्यंत. नंतर त्याचा वयोगट काय वर्षाच्या मुलांनी तो खेळायला हवा किंवा किती वर्षाच्या पुढे तो खेळायला हवा, किती वेळा करता खेळायला हवा, काय तुम्ही मुद्दे किंवा काय तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स ते खेळताना घ्यायला पाहिजे. जर याच्यावर आपण नियंत्रण आणू शकलो किंवा याच्याबद्दल आपण समाजाला अवेअर करू शकलो तर या प्रकारच्या स्वप्नील बोलता केशव साठे हरकत नाही. केशव साठे नाही, तुम्हाला असं वाटतं की मी विरोध करण्यासाठी हात वर करेन? मी मगाशीच म्हणालो की त्यात ग्रे शेड्स आहेत काही, आणि त्यामुळं आपण किती अरण्यरुदन केलं की तो बंद झाला पाहिजे तरी तो खेळ बंद होणार नाही.
कारण त्यात जागतिक अर्थव्यवहार गुंतलेला आहे. मगाशी विनायक पाचलक जे म्हणाले की मला की ज्या पद्धतीनं आपण कंट्रोल केला पाहिजे, तर विनायक पाटलक सारखे खूप कमी लोक आहेत की ज्यांनी विवेकाचं सॉफ्टवेअर त्यांच्या डोक्यात डाउनलोड करून घेतलेलं आहे. पण आपल्या भारतामध्ये अशी अनेक माणसं आहेत की त्यांनी विवेकाचं सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतलेलं नाही. आणि मला त्यांची चिंता आहे, त्यांची काळजी आहे. आणि म्हणून कुठलाही खेळ, इव्हन कबड्डी खो खो खेळ खेळण्याचे नियम असतात, त्यासाठी आपण काही संस्कार देतो. त्या खेळाला कुठलाही नियम नाही, संस्कार नाही, माणूस जस्ट त्याच्यातून जात असतो, एक्सप्लोर करत असतो. मला वाटतं एका कुठल्या तरी चौकटीमध्ये अशा पद्धतीचे खेळ सुद्धा आणले गेले पाहिजेत. या योगे काही प्रमाणात अगदी थेट प्रबोधन म्हणत नाही, पण काही प्रमाणात त्याचे धोके आणि याविषयीची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि व्यसन कुणाला लागेल आणि कुणाला लागेल ना नाही सांगता येत नाही. मला एक जण आज भेटला आणि तो म्हटला मी तर 6-7 तास खेळतो, मला काहीच कसलंच व्यसन लागलं नाही. दारू त्या व्यसनाच्या बाबतीत असंच होतं ना, काही जण म्हणतात की आणि काही जणांना प्रचंड लागतं. त्यामुळं मेंदूमधल्या कुणाच्या पेशी कशा आहेत हे आपल्याला माहित नसतं. तर माझ्या मेंदूमधल्या पेशींचं काय होणार असा माझ्या पुढे प्रश्न आहे. हे विनायक पाचलक आणि अनेक जोगळेकरांनी आपल्या इकॉनॉमिक्सच्या बळावर सगळ्यांना जे काही ओढून घेतलेलं आहे, त्यामुळे आता कोणीच थेटपणे विरोध करायला तयार नाही आहे. हे काही बरोबर नाही आहे. सुप्रिया कुलकर्णी खोत आता आपल्यासोबत आहेत प्रेक्षक म्हणून, मला ब्रेक घ्यायचा आहे. पण सुप्रिया कुलकर्णी खोत मला सांगा की हे सगळे नामवंत ज्या प्रकारची भूमिका मांडतायत की असला पाहिजे नसला पाहिजे, बंद करणं शक्य नाही, पण कोणीच तो बंद झाला पाहिजे असं म्हणत नाही आहे. आणि एकूण पोकेमॉन गोचं एका अर्थानं स्वागतच होतं आहे असं दिसतंय. सुप्रिया कुलकर्णी खोत, तुम्ही इंजिनियर आहात, पालक आहात, काय म्हणणं आहे? मला हे माहिती आहे की बंद होणार नाहीये, पण मला एका लहान मुलाची पालक असल्यामुळे मला संभाव्य धोके समोर दिसत आहेत. त्यामुळे बंद व्हायला हवाय असं कुठेतरी वाटतंय. आणि मुळात मला आभासी जग प्रत्यक्ष जगाशी जोडण्याची धडपडच केविलवाणी वाटते. शिवाय ती जीवघेणी ठरू शकते, हेही आता पुढे आलेलं आहे. याला मी आभासी मृगजळ म्हणेन. आणि एकंदर कम्प्युटर गेम्स किंवा सोशल मीडियामुळे समाजाशी प्रत्यक्ष संपर्क तुटलेली जी मानवी बेटं तयार होतात, ती तयार होण्यासाठी अशा प्रकारच्या गेम्समुळे अधिक चालना मिळेल की काय असंही मला कुठेतरी वाटतंय. पूर्वी असं व्हायचं की गेम्समुळे माणसाची तहानभूक हरपायची, शुद्ध हरपायची. आता या गेममुळे खऱ्या जगाचं भान सुटलेला माणूस आभासी जगात त्याच्या खऱ्या जगातल्या मर्यादा सोडून धावेल की काय असं मला वाटायला लागलं. शिवाय रिअल वर्ल्ड मध्ये रिअली ऍक्टिव्ह होण्यासाठी हा गेम आणलेला आहे असं मी जेव्हा याच्याबद्दल वाचत होतो इंटरनेटवर तेव्हा वाचलं की त्यांचा उद्देश हा होता. पण त्यासाठी आपण रिअल आहोत याचं भान राखणं आवश्यक आहे ना. तेच जर राहणार नसेल तर मूळ हेतूच डिफीट होईल. म्हणजे जसं विनायक पाचलक म्हणाले की तरतम भाव ठेवायला पाहिजे, पण तो किती लोकांजवळ असतो हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे असं मला वाटतं. अगदी सुप्रिया कुलकर्णी खोत, तुम्ही फार महत्त्वाचं बोललाय. मुख्य म्हणजे थेट बोललेले आहात आणि फोनवरून जरी त्या बोलत असल्या तरी सुप्रिया कुलकर्णी खोत रिअल आहेत. त्यामुळे त्या रिअल पालकाची जी प्रतिक्रिया आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला ज्यासाठी हे सगळं करायचं आहे त्यासाठी आभासी मृगजळाची गरज नाही. मुख्य म्हणजे तुमचं जे जगणं आहे ते जगणं अधिक समृद्ध करणं सहज शक्य आहे. ही सगळी चर्चा फार महत्त्वाची आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये जरा आणखी प्रत्येकाला मी थोडंसं नीट विचारणार आहे की जरा नीट भूमिका मांडा. काय नक्की अडचणी आहेत, काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, काय करायचं आहे पोकेमॉन गोचं, पोकेमॉन गो कम इन की गो बॅक, ही चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो पोकेमॉन गोचं स्वागत करायचं की पोकेमॉन गोला पोकेमॉन गो बॅक असं म्हणायचं. आणि साधारणपणे त्यातले फायदे तोटे असे सगळे सांगत, पण अशा खेळाला विरोध करणं, बंद करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, तात्विकदृष्ट्या शक्य नाही वगैरे अशी साधारणपणे भूमिका मंडळी मांडतायत. पोकेमॉन गो याची क्रेज खूप असली तरी असा खूप मोठा वर्ग आहे की ज्याला ही काय भानगड हे अजिबात माहिती नाही. म्हणजे पोकेमॉन गो न खेळणारे खूप आहेत माझ्यासारखे. मी जरी वाचलं असलं तरी मी कधी खेळलेलो नाही. काय नक्की खेळ आहे हा, काय प्रकारे पोकेमॉन गो हे पण जरा कळलं पाहिजे. मगाशी पौर्णिमा मला सांगत होती ब्रेकमध्ये की ते सर असं करायचं असतं, मग तसं करायचं असतं. जरा एक काम करा, तुम्ही जे मला सांगताय ते सगळ्यांना सांगा की ही काय नक्की हा खेळ कसा असतो. पौर्णिमा, पोकेमॉन गो हा तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये वेबसाईटवर गुगलवरती पोकेमॉन गो सर्च केल्यानंतर त्याचं अनऑफिशियली साईट आहे, त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करू शकतात. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक जीमेलच्या लॉगिनने ते खेळायचं असतो तो गेम. आणि जीमेलचं लॉग इन केल्यावर तुम्हाला एक अवतार मिळतो. त्या अवतारने तुम्ही पोकेमॉन स्टार्ट करायचं. अवतार काय असतो बाबा हा अवतार वगैरे? व्हर्च्युअल तुमची आयडेंटिटी.
अच्छा, तुमची आयडेंटिटी का तुम्हाला तो एक पोकेमॉन आहे त्याचे तुम्ही मालक काय म्हणजे? नाही नाही नाही, व्हर्च्युअल आयडेंटिटी असते आणि त्या आयडेंटिटीने तुम्ही ट्रेनर बनता आणि या ट्रेनरनं पोकेमॉन पकडायचे असतात. मूळ मालिकेत व्हिडिओ गेममध्ये ॲश नावाचा ट्रेनर होता आणि त्या ट्रेनरच्या रिलेटेड तुम्ही स्वतःच ट्रेनर बनणं अशी एक कन्सेप्ट त्यांनी आणली. बरं, हां पौर्णिमा. तर अवतार मिळाल्यानंतर तुम्ही पोकेमॉन शोधायला जायचा. तुमच्याकडे पोकेमॉन बॉल असतो त्यावेळी, ज्यावेळी तुम्हाला पोकेमॉन दिसतो त्यावेळी तुमचा फोन व्हायब्रेट होतो आणि त्यानंतर तुम्ही स्वाईप करून पोकेमॉन तिकडे तुम्हाला भेटला जातो आणि तुमच्याकडे तो कलेक्ट होतो. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्हाला एक एक पोकेमॉन कलेक्ट करावा लागतो. कसलं भारी आहे हे, इंटरेस्टिंग आहे हे. सुप्रिया कुलकर्णी खोत मगाशी उगा सांगत होते आभासी मृगजळ वगैरे. सुप्रिया कुलकर्णी हे बघा किती छान आहे, इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सुद्धा हा खेळ खेळावा असं वाटतंय की नाही, सांगा बरं खरंच. हो मलाही वाटतं ना खेळावं. हां, मग तुमचा विरोध काय आहे? माझा विरोध माझ्या मुलासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मला आहे ना तारतम्य विनायक पाचलकांसारखं. अरे हे बरं आहे, म्हणजे स्वतःला तुम्ही हे जे काही स्वतःला काय कारण नसताना तारतम्याचा आरोप स्वतःवर करता आहात आणि पोरांना मात्र तारतम्य नाही असं उगाच मानता आहात. उलट पक्षी तुमच्या पोरांना ती आता ज्या वातावरणात वाढतायत त्यांची जी पिढी आहे त्यांना उलट पक्षी ही माध्यमं वापरण्याचं जास्त तारतम्य आहे. केशव साठे, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माध्यमांचे अभ्यासक आहात, प्राध्यापक आहात, आता जी पिढी या माध्यमांसोबतच वाढते आहे अशा पिढीच्या अनुषंगानं आपण माध्यमांच्या पारंपरिक तक्रारी करणं बंद केलं पाहिजे, कारण त्यांच्या लेखी माध्यम वेगळं आहे आणि आपल्या डोक्यात माध्यमांचा जो विचार आहे तो वेगळा आहे. ज्याला आपण आभासी वगैरे म्हणतो असं काही नाही आहे, ते पण जग आहे. त्यामुळे हे तेवढंच, म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी पुस्तकामध्ये कोणी रमलं तर आपण त्याला आभासी जगामध्ये रमले असं म्हणायचो का? उलट आपण म्हणायचो की वा वा पुस्तकं वाचतो. अगदी त्याच पद्धतीनं जर समजा कोणी छान या सगळ्या खेळामध्ये रममाण होत असेल आणि त्यातनं चांगल्या गोष्टी मिळवत असेल, डॉक्टर स्वप्नील जे नंतर म्हणाले की यातनं मोटिवेशन पण मिळतं किंवा डिप्रेशन दूर होतं वगैरे, या पण ज्या गोष्टी आहेत, तर केशव साठे या अंगानं या खेळाकडं, या पिढीकडं, या युजर्सकडं बघायला पाहिजे असं वाटतं का? अगदी चांगला प्रश्न आहे संजयजी. याचं उत्तर देण्यापूर्वी आणखी एक मुद्दा या चर्चेच्या निमित्ताने मांडतो की आपल्याकडं पोकेमॉन हा लिगली आलेला नाही आहे, त्यामुळं आपण ते इल्लिगल डाउनलोड करून घेत आहेत, जे डाउनलोड करून घेत आहेत, ही एक प्रकारची पायरसी आहे. याची कृपया सगळ्यांनी जाणीव ठेवावी आणि आपण त्याला सर्व मान्यता देऊन टाकलेली आहे. बोला. हा मुद्दा आपण थोडा बाजूला ठेवूया. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. न्यू मीडियासारखा सब्जेक्ट आता आपण जर्नलिझमला, मास कम्युनिकेशनमध्ये, मीडिया स्टडीजमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणून शिकवतो. मी माझ्या कॉलेजमध्येही तो शिकवतो आणि माझ्या दृष्टीनं तो खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून न्यू मीडियासारखा विषय हा कॉलेज लेवलवर नव्हे तर शाळा लेवलवर सुद्धा यायला हवा. 7वी-8वीपासून तर सेंट्रल स्कूलमध्ये हा विषय ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे आपण न्यू मीडियाचं स्वागत निश्चित करायचं, तो कसा वापरायचा याचंही स्वागत करायचं, पण त्यासाठी एक चौकट आखली गेली पाहिजे. आता नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलं आहे. 15 ऑगस्टपर्यंत सगळ्यांकडनं सूचनाही मागवल्या आहेत. मला अशी एक तुमच्या माध्यमातून सूचना करावीशी वाटेल की न्यू मीडियाचा अभ्यासक्रमात समावेश करावा. 5वी, 6वी, 7वीच्या लेवलनुसार त्या मुलांना नेमकं काय काय त्यातलं सांगायचं ते ठरवावं. ज्यायोगे मुलं एखादा खेळ खेळायला लागतील तेव्हा त्याला नुसतं गॅजेट माहीत नसेल तर त्याच्या मागचा मंत्र माहीत असेल. तिसरा एक छोटासा मुद्दा तुमच्यासमोर मांडतो, तो म्हणजे की आपल्याला ज्या पद्धतीचं यांनी डॉक्टरांनी सांगितलं की ॲडिक्शन होतं. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला समाज आणि आपले संस्कार आणि या खेळाची टेक्नॉलॉजी आणि आधुनिकता याच्यामध्ये फार मोठी दरी आहे. म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरात जी काही चर्चा चालते, तुमच्या दिवाणखान्यात काही जी चर्चा चालते, मी मध्यमवर्गीयांच्या बाबतीत बोलतोय, बाकीच्यांच्या बाबतीत तर आणखी परिस्थिती वेगळी आहे. आणि प्रत्यक्ष मित्रांबरोबर तुमची काही जी चर्चा चालते आणि जी तुमची देवाणघेवाण चालते याच्यामध्ये कमालीची मोठी दरी आहे. आणि या दरीचं काय करायचं हा प्रश्न तरुण मुलांना, कॉलेजमधल्या शाळेतल्या मुलांना पडतो. आणि मला वाटतं ही गॅप भरून काढण्याची जबाबदारी पालकांची, तुमची, आमची, सगळ्या सर्वांची आहे. एकीकडे आपण सेक्स एज्युकेशन यायला म्हणतो, मी तर म्हणतो डिजिटल मीडिया गेम एज्युकेशनसुद्धा प्रत्येक घराघरामध्ये आलं पाहिजे. कुठल्या लेवलचा गेम? आत्ता ती सांगत होती 155 पद्धतीचे कॅरेक्टर्स आहेत. 2-2, 2.5-2.5, 3-3 महिने एका माणसाने तर 1 वर्ष नोकरी सोडली. मला वाटतं याचं आपण कौतुक विनाकारण करायची गरज नाही. एखाद्याने नोकरी सोडली, सोडू दे, त्याचं घरचं बरं असेल. पण याचं ग्लोरिफिकेशन ज्या पद्धतीनं चाललेलं आहे त्याबद्दल माझा आक्षेप आहे. कुठलाही खेळ जरूर खेळावा. व्हिडिओ गेम मारिओ मी सुद्धा खेळलेलो आहे. मारिओ खेळ मला भयंकर आवडायचा
आणि मला त्या मारिओ खेळाबद्दल भयंकर आकर्षण आज आहे. बरोबर केशव साठे तरी सुद्धा नोकरी सोडायची नाही, नोकरी सोडायची नाही पण खेळताना. बरोबर, केशव साठेंचा मुद्दा फार महत्वाचा आहे. पूजा कितीही आवडला तरी नोकरी सोडायची नाही, काम सोडायचं नाही. अनय जोगळेकरांनी हात वर केला होता. अनय जोगळेकर बोला, काय म्हणणं आहे? मला केशव साठेंचं म्हणणं अतिशय पटतं, कारण जसे म्हटलं की समुद्राच्या लाटा येतात तेव्हा हळूहळू एक एक लाट वाढत वाढत जाऊन 7वी लाट 8वी लाट ही खूप मोठी असते. ऑगमेंटेड रियालिटीच्या बाबतीत असंच होताना आपण बघतोय. जसं व्हिडिओ गेमच्या तंत्रज्ञानात असं झालं, सुरुवातीला अगदी साधे निरुपद्रवी वाटणारे व्हिडिओ गेम आले आणि मग त्याच्यानंतरचे जे पिढीतले गेम आले त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लैंगिकता आणि खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार हे त्याच्यात शिरलेलं आहे. ऑगमेंटेड रियालिटी या तंत्रज्ञानाची आत्ता कुठे सुरुवात होते. जेव्हा तुम्ही मोबाईलवरनं खेळ खेळता आणि इकडे तिकडे फिरता, जरी आत्ताच हे आपल्याला खूप भयंकर वाटत असलं तरी ही याची सुरुवात आहे. ऑलरेडी या पोकेमॉन गोनी त्याचे वेअरेबल डिव्हायसेसचं हे अनाऊन्स केलेलं आहे. सप्टेंबरमध्ये ते येणार आहे. म्हणजे मग ते तुम्ही एक प्रकारचा चष्मा घालून किंवा हाताला एक प्रकारचं बँड बांधून त्याच्याद्वारे तो खेळू शकाल. जर विचार करा, याच्या पुढचे जे खेळ येणार आहेत या सिरीजमध्ये, त्याच्यात तुम्हाला खेळणी म्हणून बंदुका देतील आणि तुम्हाला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून लोकांना गोळ्या घालायला असं सांगतील, किंवा त्याच्यात लैंगिकतेवर आधारित काही जेव्हा खेळ येतील जे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन अनेक गोष्टी या करायच्या आहेत, त्या याच्यातनं हा खूप मोठा धोका आहे. त्याच्यातनं मग नैतिकतेचा विषय येणार आहे. मग त्याच्यातनं तंत्रज्ञान आपण कुठपर्यंत कुठल्या पातळीपर्यंत आणून देणार आहोत ह्याचा विचार करायचा आहे. त्यामुळे म्हणून मी म्हटलं पोकेमॉन ही त्याची सुरुवात आहे. त्याच्यावर बंदी घालून नुसतं त्यांनी तो हा प्रश्न सुटणार नाहीये. ऑगमेंटेड रियालिटी आणि जसं मी दुसरीकडे म्हटलं, समाजात ऑगमेंटेड रियालिटी ही अतिशय आवश्यक आहे. आज प्रत्येक माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती डोक्यात भरतोय की त्याच्या लक्षात राहत नाहीये. त्यामुळे ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून जर आपण समोर एकमेकांना भेटत असू तर तुमच्याबद्दल काय माहिती इंटरनेटवर आहे ती पण मला कळू शकते. त्याचे अनेक चांगले फायदेही आहेत. त्यामुळे ऑगमेंटेड रियालिटीची आवश्यकता ही आज निश्चितच आहे. तर त्यामुळे आजपासून आपल्याला विचार सुरुवात करायला पाहिजे की ऑगमेंटेड रियालिटीवर आधारित जे पुढचे खेळ येणार आहेत त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, त्याच्यावर बंदी घातली पाहिजे का ठराविक वयोगटापर्यंत ते करून त्याला हा सगळा एका चर्चेत सुटणारे विषय नाहीये. त्याच्यावर मंथन व्हायची आवश्यकता आहे आणि ती सुरू करायची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. आणि जे म्हणाले की बंदुका उद्या दिल्या जातील आणि लोक मारत सुटतील, ते जेव्हा बोलत होते तो विनायक पासलक हसत होते त्या मुद्द्यानंतर. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, काय कारण काय? बोला. मला थोडंसं वेगळं याच्यातनं पोकेमॉन गो असं जेव्हा इंटरनेट ऑफ थिंग्स नावाची दुसरी एक संकल्पना इंडस्ट्रीतलं चौथं रिव्होल्युशन आला असं म्हणतात, तेव्हापासून हा प्रश्न आणि हे विभ्रम कायम समोर आहेत. मग गेल्या 30 मिनिटाच्या चर्चेत हेही 2 मुद्दे समोर आले की लाटा येत आहेत आणि आपल्याला विवेकाचं सॉफ्टवेअर घातलं पाहिजे वगैरे वगैरे. हेच सगळं या पुढच्या पिढीला थांबवणार. मी असं म्हणतो की ऑगमेंटेड रियालिटीनं गन येईल पण ती गन पण ऑगमेंटेडच असेल. त्याच्यातनं प्रत्यक्ष गोळी सुटणार नाही तर गोळीमार समाधान मिळेल. मग आमच्या वेळेला गेले 6-7 वर्ष माझे कित्येक मित्र काउंटर स्ट्राईक नावाचा गेम करून स्वतःची हीच गरज भागवतात. मुद्दा हा आहे की ही जी लाट आली आहे या लाटेतनं आपण काय शिकायचं आणि याला पॉझिटिव्हिटीकडे स्वरूप कसं द्यायचं. ऑगमेंटेड रियालिटी, इंटरनेट ऑफ थिंग हे सगळे तुम्ही म्हणल्यानं किंवा न म्हणल्यानं थांबणारे प्रश्न नाहीत, ते येणार आहेत. 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे या सगळ्याची लिगल फ्रेमवर्क. आता एका बाजूला जेव्हा पोकेमॉनचा ओनर असं म्हणतो की तुम्ही पोकेमॉन शोधत शोधत दुसऱ्या देशात जावा, म्हणूनही पोकेमॉन आपल्या देशात नसताना आपल्या देशातले सगळे लोकेशन्स दिसतात. ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ह्या सगळ्याला एका लिगल फ्रेमवर्कमध्ये बसवलं पाहिजे. कुठलंही गेमिंग असेल, कुठलीही भविष्यातली काय असेल, आपण या सगळ्यात मारासाठी तयारच नाही आहोत. मग लिगल इलिगलचे प्रश्न येतात, भविष्यात काय होईल या सगळ्याचे प्रश्न होतात. ही संधी आहे पहिल्यांदा लिगल फ्रेमवर्क तयार करायची आणि दुसरं समाज भान तयार करायचे. विवेकाचं सॉफ्टवेअर पाहिजे हे मान्य करतोय, पण विवेकाच्या सॉफ्टवेअरसाठी नक्की आपण काय करतोय. मग गन कंट्रोल हवा म्हणून अमेरिकेपासून आता खऱ्याखुऱ्या गनवर चर्चा चालू आहे. तिथं सुद्धा विवेकाचं सॉफ्टवेअर नव्हतं असा प्रश्न होता. आपण ऑगमेंटेड रियालिटीमध्ये बोलतोय की हे सॉफ्टवेअर कुठं आहे. ह्यासाठी आपण सगळे मिळून काय उपाय योजणार, काय टप्पे घेणार आणि ते किती टप्प्यांपर्यंत जाणार. लक्षात घ्या, पोकेमॉन हा वरवर पाहता तरी आपल्याला कुठलीही इजा, सामाजिक इजा करणारा खेळ नाही. थोडा बऱ्यापैकी निरुपद्रवी खेळ. उद्या उपद्रवी मूल्य येणार का तर 100% येणार. कुठल्याही माध्यमामध्ये उपद्रवी मूल्य आलीच. त्याचा विरोध करण्यासाठी ज्या प्रकारे आपण समाज म्हणून तयार झालो असे आपण कधी तयार होणार. टीव्हीत आली, आपण त्याच्याविरुद्ध कायदे केले, लोकांनी उठाव केला, नवीन माध्यमात हे झालं, फेसबुकवरती झालं, नेटमध्ये रिस्पॉन्सिबल नेटिझन्स आले, सेम रिस्पॉन्सिबल गेमिझन्स यायला हवे. असे अनेक मुद्दे आहेत की जे अगदी विनायक हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि ज्या टीव्हीवर बसून आपण ही चर्चा करतो आहोत त्या टीव्हीच्या अनुषंगाने किती प्रवाद होते
की टी व्हीमुळे मुलं बिघडतील, टी व्हीमुळे घरं बिघडतील, घर घर राहणार नाही. आणि आता आपण बघतो आहोत की टी व्ही ही किती हा म्हणजे कुटुंबाचा एक सदस्य झालेला आहे किंवा अविभाज्य भाग झालेला आहे. ही सगळी चर्चा महत्त्वाची आहे. पण स्वप्नील देशमुख मला सांगा की मुळामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आत्ता ज्या प्रकारचा उल्लेख विनायक करतो आहे, अनयनं पण तो उल्लेख केला की मुळात त्याच्यामध्ये एक हिंसाचार किंवा काय हे येणं याचा नक्की काय परिणाम होईल. एक बघा, म्हणजे दाभोलकरांचा खून ज्यांनी केला, कलबुर्गींचा खून ज्यांनी केला, पानसरेंचा खून ज्यांनी केला, ते काही पोकेमॉन गो खेळत नव्हते. त्यामुळे हिंसाचार हा या गोष्टीमुळे येईल, त्या गोष्टीमुळे येईल, तो आहे. पण या सगळ्याचा एकूण जो परिणाम समाजमनावर आहे किंवा विवेकाचा सॉफ्टवेअरचा उल्लेख केला मगाशी प्राध्यापक केशव साठ्यांनी, तर हे सगळं होण्यासाठी एक सामाजिक मानसिकता म्हणून, मग तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात, व्यक्तिगत मानसिकता तुम्ही बघताच, पण सोशल सायकॉलॉजी जी आहे त्याच्या अनुषंगानं काय सांगाल? किती महत्त्वाचा मुद्दा वाटतो हा? मला वाटतं की हे खरंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या जाऊन हा गेम अजून नवीन स्वरूपात पुढे जाईल आणि त्याचे परिणाम ही तरुण पिढीवरती नक्कीच वाईट परिणाम होणार आहेत. जेव्हा आपण या वयातले लोक सगळे या विषयावर चर्चा करतोय, काही तरुण लोक पण आहेत, पण याचं जर एक कमीत कमी वय ठरवता आलं नाही की 15 वर्षाच्या खालील मुलांनी हे खेळायला नको, कारण की त्यांच्या मनावरती या सगळ्या विषयाचा परिणाम होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. ॲग्रेसिव्ह व्हिडिओ गेम, लैंगिकता ह्या गोष्टी समजून घेण्या इतपत जर मानसिकता नसेल तर त्यांच्या हातात हे शस्त्र द्यायचं का, हा पहिला कायदेशीर मुद्दा आहे. पण कायदे बनायला वेळ लागणार, कारण की हा आत्ताच लॉन्च झालेला गेम आहे. पुढे याच्याबद्दल अजून माहिती कळायला, त्याचे फायदे काय, तोटे काय, काय लिमिटेशन्स आणि कुठल्या कायदेशीर चौकटीत आपण त्याला बसवू शकतो, याला बराच वेळ लागणार आहे. पण त्याच्यापूर्वी आपण स्वतः त्याच्यावरती किती कंट्रोल करायला हवं किंवा पालकांनी त्यांच्या मुलांवरती किती नियंत्रण या विषयावरती ठेवायला हवं, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक स्टडी मी मेन्शन करू इच्छितो की अमेरिकन पिडियाट्रिक असोसिएशननी काही गाईडलाईन्स बनवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 24 तासामधला स्क्रीन टाईम, ज्याच्यामध्ये टी व्हीचा, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आणि मोबाईल अशा सगळ्या प्रकारच्या स्क्रीनचा एक वेळ आपण किती घालवतो या स्क्रीनसमोर, याच्याबद्दलच्या त्यांनी गाईडलाईन्स दिल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसाला तास ते 1.5 तासाच्या वर 16 वर्षाखालील मुलांनी स्क्रीन समोर घालवायला नको. त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरती आणि शारीरिक तब्येतीवरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतात. तर खरंच आपण हे लिमिटेशन्स प्रॅक्टिकली घालू शकणार आहेत का, त्याच्याबद्दल नक्कीच विचार करायला हवा. डॉक्टर स्वप्नील, प्रौढांसाठी ही मर्यादा किती आहे? प्रौढांकरता अजून त्याचे लिमिटेशन्स नाही आहेत, कारण की बऱ्याच वेळेला कामाकरता आपण कॉम्प्युटर समोर वेळ घालवतो. पण एंटरटेनमेंटच्या चौकटीमध्ये जेव्हा लहान मुलं या प्रकारचे गेम खेळतात, व्हिडिओ गेम खेळतात किंवा कार्टून बघतात, त्याच्याकरता नक्कीच ही मर्यादा अमेरिकन पिडियाट्रिक असोसिएशननी घातली आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की खरोखर याचा आपण कसा उपयोग करतो. म्हणजे गेम घातक असतात, व्हिडिओ गेम घातक असतात, मोबाईल गेम घातक असतात, हे बरोबर आहे. पण मला असं वाटतं खरं म्हणजे तो उपहास वाटेल, पण खरं म्हणजे वास्तव आहे एका अर्थानं, की कुठलाही व्हिडिओ गेम किंवा मोबाईल गेम तेवढा घातक नसेल जेवढ्या आपल्याकडच्या अनेक टी व्ही सिरियल्स घातक असतात. त्यामुळे हा सगळा समाजमानाचा, विवेकाचा आणि या सगळ्याचा विचार केला तर. पण पूजा, मला सांगा की हे सगळे जे आहेत, म्हणजे एकीकडे असं म्हटलं जातं की या सगळ्या खेळांमुळे तुमचं बाकी इनोव्हेशन्स किंवा वेगळ्या कल्पना आणि तुमचा बेसिकली सर्वसामान्य बाकीच्या माणसांशी असणारा जैव कनेक्ट माणसांशी तो कमी होईल असं म्हटलं जातं. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या पिढीचा हा कनेक्ट कमी होतोय की उलटपक्षी ही माध्यमं तुम्हाला पूरकच ठरत आहेत? काय वाटतं? हो, कमी होत चाललाय. कारण की आपण आता म्हणजे कॉलेजमध्येच बघितलं ना, तर एका ग्रुपमध्ये उभं राहून सुद्धा प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये घुसलेला असतो. तो एकमेकांशी संवाद साधतच नाही. तर कुठे ना कुठे या माध्यमांमुळे एकमेकांमधला संवाद कमी होताना दिसतोय. त्यामुळे शेअरिंग सुद्धा आपण करतो, काय शेअर करायचं असे आपण पटकन मेसेज करतो, आपण बोलत का नाही, हे कमी होत चाललंय. तर कुठे ना कुठे याचा फार वाईट परिणाम होईल आणि नंतर जाऊन माणसं बोलायचीच बंद होतील, असं काहीतरी व्हायला नको ह्याच्यातून. तर मग त्यामुळे असा चुकीचा होऊ नये असं मला वाटतंय. त्याच्यामुळे अनय जोगळेकर, एक मला सांगा की एकीकडे म्हणजे कायम हे द्वैत आपल्याकडे आहे आणि आपण तर कायम द्वैतावरच जगणारे लोक आहोत. त्यामुळे एकीकडे डिजिटल इंडिया याचं कौतुक करायचं, ट्विट आणि हे सगळं जे काही सुरू आहे त्याचं कौतुक करायचं, आणि त्याच वेळी आता हे सगळं मृगजळ झालेलं आहे.
म्हणून पुन्हा अगदी अरण्य रुदन हा शब्द मगाशी केशव साठेंनी वापरला ते करायचं। आपण वास्तव स्वीकारत का नाही की आहे डिजिटल हे वास्तव आहे, त्याला भिडलं पाहिजे, त्याच्यासह पुढे गेलं पाहिजे आणि तो आपल्या जगण्याचा एक छान भाग आहे असं वाटतं का? आणि यासाठी काय केलं पाहिजे नक्की? आपण कुठले बदल समाज म्हणून केले पाहिजेत? मला असं वाटतं ही चर्चा थोडीशी आत्ता अनाठ आहे असं नाही म्हणणार मी, पण त्या वेळेच्या आधीही होते, कारण आज आपण अशा देशात राहतो की जिथे अजून 50-60 कोटी लोकांनी, अर्ध्या लोकसंख्येने अजून इंटरनेट वापरलेलंच नाहीये। जे लोक इंटरनेट वापरतायत त्यातलेही एक मोठा वर्ग आहे की जो खूप मर्यादित त्याचा वापर करतोय, आणि दुसरीकडे एक 10-20% पिढी अशी आहे की जी ज्याला तुम्ही ऍडिक्ट म्हणू शकता, की ते दिवसात माझ्यासारखा माणूस तो दिवसाचा जेव्हा झोपलेला नसतो तेव्हा तो इंटरनेट वापरत असतो कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे, अशा प्रकारचेही लोक आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांनी आता उरलेल्या 80% लोकांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे वागलं पाहिजे, ज्यांना त्या गोष्टीचा अजून वापरच पूर्णपणे करता येत नाहीये, त्यांच्यासाठी नियम घालणं हे कितपत योग्य आहे ते मला माहिती नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की बाकीच्या गेल्या 20व्या शतकातल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या उभ्या राहिल्या अनेक वर्षांचा, अनेक दशकांचा अवधी जावा लागला। एव्हिएशन इंडस्ट्री गेल्या 100 वर्षात उभी राहिली, तेव्हा त्याचं सगळीकडे स्टँडर्डायझेशन झालं आणि मग सगळ्या एअरपोर्टवर सारखीच व्यवस्था असणं वगैरे हे आज तुम्ही बघू शकता। मोबाईल आणि इंटरनेट ही जी सगळी इंडस्ट्री आहे ती तसं म्हणायला गेली 20 वर्ष, आणि खास करून मोबाईल इंटरनेटचं गेली 5 वर्षात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसार होतोय, आणि आता जसं इंटरनेट ऑफ थिंग्स येऊ घातलंय, ऑगमेंटेड रियालिटी येऊ घातलीय, त्यामुळे एक लेवल तुम्ही पार करत असता तेव्हा दुसरी पिढी दुसरी लेवल पार करत असते, अशी ही परिस्थिती कायम राहणार आहे। त्याच्यामुळे जेव्हा हे आपण निकष तयार करतो की हे द्वैताचा हा कशा प्रकारे, त्यातली वास्तविकता आणि आभासी जग याची सांगड कशी घालायची, तेव्हा जी सत्य तुमच्यासाठी असतं, जी गोष्ट तुमच्यासाठी असते ती माझ्यासाठी तितकीच खरी असते अशातला भाग नाहीये, पण तरी ते करणं आवश्यक आहे। कारण त्याच्यामुळेच, कारण भविष्यात याला पर्याय नाहीये। इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीत इंटरनेट येणार आहे, प्रत्येक गोष्टीत सामाजिक माध्यमाचा भाग असणार आहे, त्यामुळे याला पर्याय बरोबर नाहीये. अनय मुद्दा पोहोचला। विनायक 30 सेकंद आहेत, बोला। मला एवढंच सांगायचं आहे की खरं तर हीच खरी वेळ आहे की जिथं आपल्याला ठरवायचं आहे की काय चांगलं, काय वाईट आणि काय ग्रे शेड्स आहेत। का प्रत्येक वेळेला काही फर्स्ट युजर असतात, अर्ली अडॅप्टर्स असतात, ते दिशा ठरवतात। आपण सुदैवी आहोत की आपल्याला हे सगळं आत्ता वापरायला मिळतंय, तर आपल्या भावंडांना, आपल्या बांधवांना, आपल्या देशबांधवांना याच्यापासून वाचवण्यासाठी अर्ली अडॅप्टर म्हणून आपल्याला मिळालेली संधी वापरणं आणि दिशा देण्यासाठी प्रयत्न करणं हीच आपली खरी गरज आहे। पौर्णिमा मला सांगा, आता जो उल्लेख विनायकने केला की ही संधी आहे, आपल्याला हे मिळतंय, तुम्हाला असं वाटतं का की ही माध्यमं आपल्या हातामध्ये असणं, आपण उगाचच रडतो आहोत, ही माध्यमं आपल्याला मिळणं हे खरं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा छान वापर केला पाहिजे, आपण सुदैवी आहोत, या माध्यमांसह आपण जगतो आहोत, असं काही वाटतं का? हो, आता मगाशी पूजा पण म्हटली की गेममुळे सगळेजण व्यस्त होत आहेत, कोण कोणाला भेटत नाही, पण मी बोलते की पोकेमॉन गो खेळताना ते लोकांमध्ये एवढी क्रेज निर्माण झाली आहे। मी माझ्या ग्रुपसोबत दिवसभर इथे इंटर्नशिप केल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही सगळे एकत्र मिळतो आणि एकत्र पोकेमॉन गो खेळायला जातो, त्याच्यामुळे आमची एकत्र भेट होते। पोकेमॉन गो बद्दलच बोलतोय, दुसरं काही बोलतच नाही, कठीण आहे बोलायचं। हां, तर आम्ही एकत्र भेटून एक पोकेमॉन गो शोधायला जातो, त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना वेळ देखील मिळतो। बरं, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, माझा वेळ संपत आला आहे, पण केशव साठे शेवटी 30 सेकंदांमध्ये मला सांगा की हे सगळं, या सगळ्यासह आपल्याला पुढं जायचं आहे, नक्की काय आपली भूमिका असली पाहिजे? पालक म्हणून, पाल्य म्हणून, नोकरी करताना, विद्यार्थी, शिक्षक, सगळ्यांचीच एकूण समाज म्हणून, आणि तुम्ही मगाशी खूप छान शब्द वापरला, विवेकाचं सॉफ्टवेअर, या सगळ्यासह पुढं जायचं आहे, काय नक्की भूमिका असली पाहिजे? संजयजी, तुम्ही जो मुद्दा मांडलात की डिजिटल हे वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे, आणि निश्चितच, पण जसं अणूपासून बॉम्बही तयार करू शकता येतो आणि अणूपासून वीज पण तयार करता येऊ शकते, शेवटी चॉईस आपला आहे की अणूपासून बॉम्ब तयार करायचा की वीज। मी थोडंसं टोकाचं उदाहरण देतोय, पण त्यातला मध्यवर्ती भाग लक्षात घ्या। दुसरं म्हणजे ही एक जण सांगत होते की आम्ही मित्रांबरोबर खूप एन्जॉय करतो, पण मी आत्ता पोकेमॉन गो खेळणारे डहाणूकर कॉलनीमध्ये मी राहतो, तिथे एक साधारण 15-16 मुलं मी गेले 3 संध्याकाळ बघतोय, कुणी कुणाशी बोलत नाहीये, प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये डोकं टाकून पुढं चालतोय। त्यामुळे पर्यटनाकडे गेल्यानंतर आपण रायगडावर गेलोय का तोरण्याकडे गेलोय ते सुद्धा त्यांच्या लक्षात येणार नाही, त्यांना फक्त एक पोकेमॉन म्हणजे पोकेमॉन दिसेल, त्यामुळे त्याच्यातून पर्यटन वगैरे होईल अशा पद्धतीच्या भ्रामक समजुतीत आपण राहता कामा नये। अगदी केशव साठे, हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे 4 जण घरामध्ये एकत्र असतात आणि सगळे आपले असं छान सुरू असतं की 2-2 तास बसून सुद्धा माणसं परस्परांशी बोलत नाही, तेवढे त्या मोबाईलमध्ये गुंतलेली असतात। एकच मुद्दा की प्रत्येक पालकाची आता लिमिटेड, याच्यामुळे 2 किंवा 3 मुलं किंवा एकच मुलगा असतो, प्रत्येक पालकांनी ही जबाबदारी घ्यायची आहे
की माझा मुलगा दिवसभर काय करतो, इंटरनेटवर असतो, मोबाईलवर असतो, मोबाईलवर काय डाउनलोड पण त्यासाठी पालकांना टीव्ही सिरियल बंद करावी लागेल ना अगोदर. पालक टीव्ही सिरियल मध्ये असतो त्याच्यामुळे, किंवा पालिका म्हणजे महिला पालक त्या आता आणखी टीव्ही सिरियल मध्ये असतात, तर करणार काय? त्यामुळे हे सगळे मुद्दे फार महत्वाचे आहेत. ही आणि सगळी दुष्ट चर्चा- चक्र आहेत, त्यामुळे बरोबर त्यांच्या हातात. बरोबर ही सगळी चर्चा फार महत्वाची आहे. सगळ्याच नामवंतांनी फार चांगल्या पद्धतीनं आपापली भूमिका मांडलेली आहे. आणि पोकेमॉन गोला काय म्हणायचं, गो बॅक म्हणायचं, कमीन म्हणायचं, यापेक्षा सुद्धा मुळामध्ये आपण ठरवलं पाहिजे की आपण आपल्याला काय म्हणायचं. त्यामुळे आपण जर तेवढे शहाणे असू, समंजस असू, तर निश्चितपणे कुठल्याही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा चांगल्या अर्थाने करू शकतो. हाच सूर एकूण या चर्चेचा होता. फार वेळ घेत नाही, कारण पौर्णिमाला पुन्हा पोकेमॉन गो खेळायला जायचं असेल. त्यामुळे ती म्हणली की 1 तास झाला मी अजून खेळलेली नाही आहे. एनिवेज, सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.